अमेरिकेच्या प्रतिनिधींना सुद्धा व्हिसाच्या बाबतीत नरेंद्र मोदींच्या इतक्या गोष्टी आधी होऊन सुद्धा आज मोदींची जाऊन स्वतः भेट घ्यावीशी वाटावी, हा कुठेतरी भारतातला कल बदलत चाललाय. याची अमेरिकेला जाणीव होती आहे का? अमेरिकेच्या खुफिया एजन्सीजकडनं आलेला काही इंटेलिजन्स रिपोर्ट आहे का? नक्की काय, कशाचं द्योतक मानायचं आहे? नाही, हे तर सरळ आहे. आज जो रिपोर्ट तुमच्याकडे आहे तो संपूर्ण या भारतामधील सर्व मीडियाकडे आहे, लोकांना माहिती आहे. तो अमेरिकेला माहीत नाही असं होणार नाही. परंतु अमेरिकेतली लोक मोदींना भेटायला आली म्हणून आम्हाला हुरळून जायचं काही कारण नाही. मी मुद्द्यावर येतो आहे. ज्यावेळी तुम्ही हा जो विषय मांडलेला आहे की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या मतामध्ये एवढी तुलना का, तर पहिलं लक्षात घ्या की ह्यावेळी खूप प्राधान्याने 50% वोटर्स असे आहेत की जे 35 वर्षाहून कमी आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःच निवडणुकीवर परिणाम करणारा सर्वात प्रभावी मुद्दा कुठचा असेल तर त्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि जातीयवादाला फक्त 4% लोकांनी प्राधान्य दिलेले आहे. आजचा जो तरुण आहे त्याला जातीयवाद, धर्म हे काही मान्यच नाहीये. त्याला विकास पाहिजे, त्याला रिझल्ट हवाय, बॉटम लाईन हवी आहे. तुम्ही मला काय देताय ते बोला, नो नॉनसेन्स. म्हणजे सातत्याने बघा, स्वातंत्र्याच्या वेळी त्याच्यानंतर आलेली एक पिढी सातत्याने काँग्रेसवरला मत द्यायची, डोळे झाकून त्यांना 30% मतं पडायची. ती पिढी संपली. त्याच्यानंतर 4 पिढ्या झाल्या. या काँग्रेसच्या हे लक्षातच आलं नाही. एक नवीन रोप आलेलं आहे, नवीन पीक आलेलं आहे, नवीन तरुण आलेले आहेत, नवीन एक तरुणाई आलेली आहे. त्यांचे विचार वेगळे आहेत, आकांक्षा वेगळ्या आहेत. कनेक्ट होत नाही, हे लक्षातच घेतलेलं बोला नाही. सापडे पटकन. मला एक मुद्दा ते मांडतायत त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु काही काळ भारतामध्ये इंडियनचं सरकार होतं, वाजपेयींचं सरकार होतं, परंतु लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता त्यांनाही आल्या नाहीत. त्याच्यामुळे 5 वर्षाच्या आतच लोकांनी परत काँग्रेसला कडे वळले. लोक नंतर 10-15 वर्ष थांबावं लागलं आणि परत. 10-15 वर्ष यांना थांबावं लागलं. त्यामुळे आज केजरीवालांचं आपण पाहिलेलं आहे. केजरीवालांनाही चान्स देऊन पाहिला तर लोक अशी संधी देऊ पाहत आहेत. परंतु पेशन्स दोन्ही बाजूनी ठेवला गेला, लोकांकडून आणि भाजपकडून सुद्धा, असं म्हणायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जर 5 वर्षात जर केलं नाही, जर तुम्हाला सत्ता मिळाली आणि तुम्ही जर करता आलं नाही तर लोक विरोधी पक्षांना देतात ती संधी 5 वर्षाहून अधिक काळ देत नाही. मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं. एक मुद्दा आपला राहून गेला मगाशी, तो आपण घेऊयात. आपण असं विचारलं होतं लोकांना की तिसऱ्या पर्यायांमध्ये नाही, आपण असं विचारलं होतं लोकसभा निवडणुकीत युपीए किंवा एनडीए वगळता तिसऱ्या पर्यायाला आपण पाठिंबा द्याल का, असं आपण विचारलेलं होतं. तर त्याच्यामध्ये एकूण सगळ्या लोकांपैकी होय म्हणणारे 24% लोक आहेत, नाही म्हणणारे 51% आणि सांगता येत नाही म्हणणारे 25% आहेत. याचा अर्थ तिसऱ्या पर्याय ज्याला आपण पाठिंबा देणार नाही असं म्हणणारे 51% लोक आहेत. विद्याताई, मला काय तुम्ही या प्रकारच्या फीडबॅकवर काय म्हणाल? तिसरा पर्याय लोकांना का मान्य नसावा असं तुम्हाला वाटतं? कानगोंकडे पण मी जाणार आहे या विषयावर. नाही, तिसऱ्या आघाडीचा तर प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतात त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. किंवा प्रत्येक जण कोण युपीए कडे राहणारे, कोण एनडीए कडे वळणारे, हा पण एक महत्वाचा घटक. तुम्हाला वाटतं अजून तिसऱ्या आघाडीची शक्यता होऊ शकते? तिसऱ्या आघाडीची शक्यता निश्चितच होऊ शकते. कारण मला असं वाटतं की हा सगळा नंबर गेम आहे आणि त्याच्यामध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहोचू शकणार नाही, निश्चितच पोहोचू शकणार नाही. कानगोजी, शायनिंग इंडियाचा दुसरा पार्ट काय चालू आहे. शायनिंग इंडियाचा दुसरा पार्ट आहे हा. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीला काही फार सीट्स मिळतील किंवा शायनिंग इंडियाचा दुसरा पार्ट आहे असं विद्याताई म्हणतात. आपल्याला काय वाटतं भालचंद्र कानगोजी? निश्चित वेळ कमी आपल्याकडे. हा शायनिंग इंडियाचा शाउटिंग इंडियाचा भाग आहे. शाउटिंग इंडिया, बर. नाही, पण आपल्याला काय वाटतं? 51% लोक म्हणतात की माझ्या दृष्टीने मी तेच येतो. महाराष्ट्रामध्ये जिथे तिसरी आघाडी अत्यंत कमजोर आहे तिथे 49% लोक हे तिसऱ्या आघाडीचा विचार करतायत. इट्सन शोज की देशाचं वर्चस्व काय. नाही, आपण आता कांगो साहेब आपण एक मिनिट, आपण सोयीस्कररित्या होय म्हणजे 24% होय आणि सांगता येत नाही 25, हे दोघंही एकत्र धरून ते 25 सगळेच तिसऱ्या आघाडीच्या बाजूने असं आपण गृहीत धरताय. ते तितकंसं खरं नाहीये. बॉटम लाईन त्याची अशी आहे की 51% लोकांना तिसऱ्या पर्यायाला आपण पाठिंबा देणार नाही असं म्हणावं असं वाटतं. याचा सरळ अर्थ असा आहे की 51% लोक पाठिंबा देणार नाहीत तिसऱ्या आघाडीला. अहो, आपण महाराष्ट्रामध्ये बोलतोय. आपण महाराष्ट्राविषयीच बोलतोय. महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीला 8% मतं पण नाही आहेत. बरोबर ना? 24% लोक बाजूने उभे राहत आहेत आणि 26% लोक अनडिसाइडेड आहेत. हा केवढा मोठा फटका आहे नरेंद्र मोदींच्या एवढ्या मोठ्या प्रचार यंत्रणेला. काय वाटतं कांगो साहेब? आता रॅशनल स्टॅटिस्टिक्स याला म्हणायचं. कांगो साहेब, प्रश्न नीट ऐकून घ्या.
लोकसभा निवडणुकीत युपीए किंवा एनडीए वगळता हा. म्हणजे एनडीएला मत नका द्यायचं नाही, युपीएला द्यायचं नाही, म्हणजे तुम्ही दिलं तरी बाजूला काढू. मग अशा परिस्थितीत तुम्हाला तिसरी आघाडी मान्य आहे का? तरी नाही म्हणतात. त्याच्यामध्ये पण लोक 50% नाही म्हणतात म्हणजे आहेत. ही किती मोठं म्हणजे- क्रेडिबिलिटी हा, लॉस आहे, म्हणजे विश्वासार्हतेचं हा. आपण किती गमावलेलं आहे, याच्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही नाही, मला हे वाटतं त्यांनी मान्यच केलेलं आहे. माझा प्रश्न त्यांना असा वेगळा विचारूया की जर तिसरी आघाडी महाराष्ट्रात नसली तरी अन्य राज्यांमध्ये जर ताकदवार असली आणि जर भाजपला अडवण्यासाठी प्रसंगी ते काँग्रेस किंवा युपीएला मदत द्यायला ही आघाडी तयार किंवा आहे मुळात का? कांगोज सर, तुम्हाला असं वाटतं का की तिसऱ्या आघाडीपर्यंत जायची वेळ येईल? कारण भाजप मी एक एनडीए मिनिट सांगतो. हा अडवाणींनी भविष्य वर्तवलेलं आहे 2014च्या निवडणुकीचं हा की दिस विल बी अ नॉन काँग्रेस नॉन बीजेपी गव्हर्नमेंट, आणि ते त्याच्याशी मी सहमत आहे. म्हणजे आता अडवाणींच्या मताशी तुम्ही सहमत व्हायला लागलात, हा एक आणखी एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. ज्येष्ठ विश्लेषक आहेत ते. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. अडवाणींच्या अनेक मतांशी आता तुमच्यासारखे नेते तिसऱ्या आघाडीतले सहभागी व्हायला लागतील, कारण निवडणुकीच्या काळात कोण कोणाच्या भाजप मताबरोबर सहमत जाईल. नाही अडवाणींच्या मताशी. नाही, बरोबर आहे. भाजप सहमत नाही अडवाणीच्या मताशी. हो, बरोबर आहे. पण म्हणून तर कदाचित तिसरी आघाडी सहमत होऊ शकते त्यांच्या मताशी, की भाजपचं आणि त्यांचं बेतकूट जमत नाही म्हटल्यानंतर त्यांची मतं आता तुम्ही मान्य करायला लागलात. हे एक वेगळ्या प्रकारचं द्योतक होऊ शकतं, पण तसं काही घडणार नाही. पण मला मुळात तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की खरोखर एनडीए मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू शकेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला वाटत एनडीए विल इमर्ज एज द बिगेस्ट पार्टी, परंतु दे विल फॉल शॉर्ट ऑफ मेजॉरिटी. निश्चित. बर. आता एक फक्त आपण बघू की तिसऱ्या मला इथं आघाडीमध्ये फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे की ज्यावेळी आदरणीय मोदी साहेबांना ज्यावेळी पंतप्रधानाचा नेता म्हणून निवडलं त्यावेळी असाच एक सर्व्हे झाला होता. एनडीएला 188 जागा त्यावेळी मिळणार असं भाकीत होतं. हो. आज त्यानंतर आज जो सर्व्हे झालाय त्याच्यामध्ये 218 जागा मिळतील एनडीए म्हणजे हा कल वाढतोय. नरेंद्र मोदींची निवड आणि आज याच्यामध्ये 40 जागा वाढलेल्या आहेत. जोपर्यंत निवडणूक होईल त्यावेळी आम्ही 272 डेफिनेटली क्रॉस करू. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अकाली दल आज असलेले 3 एनडीए मधले घटक पक्ष आणि अर्थात आरपीआय आम्ही 272 प्लस करू. आम्हाला तुमच्या मदतीची गरज कांगो साहेब लागणार नाही, कारण तुम्ही कधीच आम्हाला मदत केलेली नाही. तुम्ही सातत्याने काँग्रेस बरोबरच राहिलेले आहात आणि काँग्रेसला मदत ठीक आहे. मी केली. आता एक मिनिट, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला अगदी एका वेगळ्या मुद्द्याकडे कांगो शेवटच्या यायचे. आम्ही एक प्रश्न विचारला होता की तिसऱ्या पर्यायामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला आपली पसंती राहील? हा महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलेला प्रश्न आहे कांगो साहेब, प्लीज लक्षात घ्या. तिसऱ्या पर्यायामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला आपली पसंती राहील? समोर बघा. आम आदमी पार्टी 31%, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 29%, डाव्या पक्षांची आघाडी 9%, बसप 2%, अन्य पक्ष 22%, सांगता येत नाही 7%. म्हणजे सगळ्यात जास्त पसंती आम आदमी पक्षाला आजच्या तारखेला 31% म्हणतायत लोक, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 29% म्हणतायत. मला ही संख्या फार फ्लुईड वाटते, फार काठावरची वाटते, ही कधी बदलू शकते. साबडे, आपल्याला काय वाटतं? आजच्या घटना घडल्यानंतर विधानसभेतल्या, कालच्या लोकसभेतल्या, महाराष्ट्रामध्ये घडलेले टोल आंदोलन, या सगळ्याचं रिफ्लेक्शन जेव्हा आणखीन एक 20 दिवसानंतर पडेल, जेव्हा हा सर्वे आपण पुन्हा एकदा पुढचा 4था भाग कंडक्ट करू आणि त्याचे रिझल्ट आपण 14 मार्चला बघू, त्यावेळेला या परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो का? नाही, मुळामध्ये असं आहे की जे एनडीएला मतदान करू इच्छित नाहीत, जे युपीएला मतदान करू इच्छित नाहीत, त्यातले जे काही कोणी जर उरलेले जे 24% आहेत त्यातले 31% हा म्हणतायत आपला. म्हणजे जर तुम्ही 100च्या आकड्यातनं जर तुम्ही असे 24 बाजूला काढून त्यातले 31 जण म्हणताय, असा जर आकडा काढला तर ते प्रमाण खूप खाली येतं. म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीमध्ये तुम्ही पाहाल तर तसं पाहिलं तर फारच ते कमी आहे. आता वाटतंय ते हे म्हणतात तसं 2.4 वगैरे काहीतरी पण येऊ मग हे शकतं. अन्य पक्ष जे 22% म्हणतायत ते नेमके कोण आहेत? कारण तुम्ही डाव्या पक्षाच्या आघाडी 9% म्हटलेलं आहे, बसप 2% म्हटलंय, अन्य पक्ष 22%. हे आता असं कोण असणार आहेत? आपल्याकडे बहुजन समाज पार्टी आहे, आपल्याकडे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे. हो, पण ह्या सगळ्यांना मिळून 22% ते. हे. हो, या अच्छा, सर्वांना अच्छा, मिळून असू शकते. अच्छा. हां. आता मला सांगा की 29% महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टी 31%. आम आदमी पार्टीची आणखी स्पेस मनसे काढून घेऊ शकतो का याच्या पुढच्या काळामध्ये? माझा असा अंदाज आहे की आम आदमी पार्टीची आणखीन स्पेस थोडीफार मनसे काढण्यामध्ये कदाचित यशस्वी होऊ शकेल, आणि ते जर काढलं तर काँग्रेसला आनंद होईल. तुम्हाला काय वाटतं विद्याताई? नाही, मला ही आकडेवारी काही फारशी पटत नाही आहे की तिसऱ्या आघाडीला एवढं, कारण स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर ज्या निवडणुका त्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये
खूप चांगल्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे हा सर्वे मला थोडासा पटत नाही या ठिकाणी. आणि मगाशी जे तुम्ही एक विधान करत होता त्याच्यावर मला थोडंसं लक्ष हे करायचं आहे की अमेरिका येऊन मोदींचं स्वागत करते किंवा हे स्वागत नाही म्हणलं मी. मी म्हणलं म्हणजे- की बोलणं करते. हां, बोलणं करते. म्हणजे त्या प्रश्नावरती मला एक सांगायचं की सतत 9-10 वर्ष स्थिर सरकार मिळाल्यानंतर भारताला रिसेशनच्या आणि अन्य कठीण परिस्थितीमध्ये पण मनमोहन सिंग सरकारने खूप संपूर्ण जगामध्ये भारताची एक अर्थव्यवस्था आणि हे बऱ्यापैकी होती. अमेरिकाची परिस्थिती इतकी डोलामान झालेली असताना सुद्धा मला वाटतं कुठेतरी अमेरिकेला असं वाटतं की भारतामध्ये जे स्थिर सरकार आहे ते थोडंसं जर आपल्याला अस्थिरता निर्माण करता आली तर मोदींसारखा जर त्या जागेवर बसला तर थोडंसं त्यांचंही फावणारं आहे. आणि मोदींना विरोध केला होता व्यापारी वर्ग परिस्थिती आणि राजकीय बॅकग्राऊंड वेगळी होती महाराष्ट्र. हो होती ना. आणि म्हणजे व्यापारी आता वर्ग अमेरिका आणि आता अमेरिका मंदीतून सावरते आहे, आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने पाहिलं तर पंतप्रधान मनमोहन सिंग काय किंवा नरेंद्र मोदी काय हे दोघंही त्यांचे मित्र म्हणता येतील किंवा दोघं अमेरिकावादी म्हणता येईल असंच आहे. फक्त मानवाधिकाराचा जो प्रश्न तिकडे मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याचं स्वीकारलं होतं. बाकी त्यांच्या मनांमध्ये काही फरक आहे असं वाटत असं वाटतं की उद्याही आपण सर्वेवर व्यापारी चर्चा करणार वर्ग आहोत. मोठ्या विद्याताई, प्रमाणात परत आहे. आपल्याला बोलायचं आहे या विषयावर. Corporates आणि आपल्याला पुढचे अनेक दिवस आपण बोलणारच आहोत. माध्यमांवर अमेरिकेवर आपला कमी होईल अशी पोहोचलेले आमची अपेक्षा आहे आपण आमच्याकडे आलात तर. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आज आपण या सर्वेच्या निमित्ताने बरीच मोठी चर्चा केली. दिल्लीतल्या नाट्यमय घटनांवर आपण प्रतिक्रिया दिल्या. हे सगळे राजकीय पक्षांचे प्रवक्ते, प्रतिनिधी, ज्येष्ठ नेते आपल्याकडे आले. या चर्चेमध्ये सगळे सहभागी झाले. तनिष्का आल्या, युवक आले आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी जे गेले कित्येक दिवस या सर्वेवर काम करतायत त्यांचा सुद्धा सर्वे आपण बघितला. आपल्याला एक जनमताचा कानोसा येतोय, कल येतोय आपल्याकडे. आपण त्यानुसार विचार करतोय. अर्थात हा 20 दिवसापूर्वीच्या घटनांचा आहे. आज घडलेल्या घटनांचा कल आपल्याला 20 दिवसांनी बघायला मिळेल. महाराष्ट्राचा कल जाणून घेण्याकरता आपण परत एकदा 14 तारखेला पुढच्या महिन्याच्या मार्चला भेटणार आहोत. त्याच्या आधी आवाज महाराष्ट्राच्या मध्ये आपण रोजचा नवीन विषय आणि सकाळचा सोशल अजेंडा घेऊन येणारच आहोत. आजच्या पुरतो इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.